नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर या सर्व PDF एका मिनिटाच्या आत लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? बघा, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ॲनी बेजंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जिना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जिना हाऊस विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली ती खिंड आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, इतिहासाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हेरोडोटस विद्यार्थी मित्रांनो यांना इतिहासाचे जनक असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो स्वामी विवेकानंदांनी बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वंदे मातरम हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अरविंद घोष यांनी वंदे मातरम या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 7 बघा, दक्षिणेमध्ये विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? दक्षिणेमधील विजयनगर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो विजयनगर राज्याची राजधानी हम्पी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा अग्रलेख केसरी या वर्तमानपत्रामधून तो प्रकाशित करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 10 बघा, उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडला होता। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? खालीलपैकी कोणाला सार्वजनिक काका असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी 3 राहील गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 12 बघा, महाराष्ट्रामधले पहिले सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले सशस्त्र क्रांतिकारक खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रामधले पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पोरबंदर गुजरात या राज्यामध्ये महात्मा गांधीजी यांचा जन्म हा झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील आचार्य विनोबा भावे यांनी महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? लॉर्ड मेयो यांना भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं? बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक म्हणजे एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं? बघा इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील प्रकाशाचे अपस्करण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणत्या? बघा मिठाचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील NaCl या ठिकाणी मिठाचं रासायनिक सूत्र आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील जूल हे विद्यार्थी मित्रांनो ऊर्जेचं या ठिकाणी एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जीवनसत्व ई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या? चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर जी विद्यार्थी मित्रांनो चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा निष्काम कर्ममठ बघा निष्काम कर्ममठ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? निष्काम कर्ममठ बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ यांची स्थापना ही केली होती। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 25 जानेवारी दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे? बघा भारतामध्ये सर्वात मोठी बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक म्हणजे SBI ही सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी ती बँक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा GST मध्ये यस हे खालीलपैकी काय असते? GST मधलं बघा यस हे खालीलपैकी काय असते? गुड अँड सर्व्हिस टॅक्स। एस म्हणजे सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे सेवा। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नामदफा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा नामदफा हे राष्ट्रीय उद्यान आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा नामदफा हे राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा सुरत हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? बघा सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर सुरत हे ठिकाण तापी नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बोकारो स्टील प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो बोकारो स्टील प्लांट हा झारखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा भारतामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये बघा केंद्रीय नारळ संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये केंद्रीय नारळ संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? टिपेश्वर विद्यार्थी मित्रांनो टिपेश्वर हा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वन्यजीव अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? ओणम हा सण बघा ओणम हा सण विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण या ठिकाणी साजरा तो केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कथकली हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी समकथकली?
बघा कथकली विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कथकली विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यात संबंधित या ठिकाणी नृत्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प आहे कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे। बघा रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधला तो प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न बघा लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे। बघा लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे। विद्यार्थी मित्रांनो लखनौ हे शहर विद्यार्थी मित्रांनो गोमती नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोरांसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। बघा बोरांसाठी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। बघा बोरांसाठी विद्यार्थी मित्रांनो मेहरून हे ठिकाण बोरांसाठी ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणते बघा अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे। बघा अंडी उत्पादन विद्यार्थी मित्रांनो रजत क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो सतार वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा डॉट्स उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजारासंबंधीची उपचार पद्धत डॉट्स। बघा विद्यार्थी मित्रांनो डॉट्स हे क्षयरोगासंबंधी या ठिकाणी उपचार पद्धती आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी एकक आहे। प्रकाश वर्ष हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी एकक आहे प्रकाश वर्ष। बघा विद्यार्थी मित्रांनो प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं एकक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुघल साम्राज्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता। मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते मुघल साम्राज्य। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बाबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता। भारतामधला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी या ठिकाणी करण्यात आला होता। बघा सन 1974 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता। कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कार्ल मार्क्स विद्यार्थी मित्रांनो जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आई वडील हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे। बघा आई वडील हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील सामासिक या प्रकारचा तो या ठिकाणी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा या ठिकाणी समावेश होत नाही। ब्रिक्स या संघटनेमध्ये कोणत्या देशाचा या ठिकाणी समावेश होत नाही तर ब्रिटन देश या ठिकाणी यांचा समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। सापेक्षतावाद बघा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावाद हा सिद्धांत मांडला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं होतं। साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील साने गुरुजी यांचे या ठिकाणी ते साप्ताहिक होते। प्रश्न क्रमांक टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे या ठिकाणी बघा टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे या ठिकाणी जन्मगाव टेंभू सातारा। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गोग आगरकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत या ठिकाणी पार पाडली जातात। राष्ट्रपतीच्या अनुपस्थित बघा उपराष्ट्रपती यांच्यामार्फत त्यांची कामेही पार पाडली जातात। प्रश्न क्रमांक बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी
कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून आलेला या ठिकाणी शब्द आहे? बघा, अडकिता हा शब्द कोणत्या भाषेमधून आलेला तो या ठिकाणी शब्द आहे? तर कानडी या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो अडकिता हा शब्द आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वसुंधरा या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. वसुंधरा, बघा विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी पृथ्वी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, सन 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शांतिनिकेतनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना ही केली होती. पुढचा प्रश्न, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? बघा, नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर, बघा भारतामधलं प्रसिद्ध बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, मीनाक्षी मंदिर विद्यार्थी मित्रांनो मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जहांगीर आर्ट गॅलरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? द्वैभाषिक मुंबई राज्य, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 1 नोव्हेंबर सन 1956 द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष खालीलपैकी, बघा असहकार चळवळ यांच्या संबंधीचं या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणते वर्ष हे संबंधित आहे? असहकार चळवळ सन 1920 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 बघा, महाराष्ट्राच्या बघा विधानमंडळामधलं कायम सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्राच्या विधानमंडळामधलं कायम सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देतं. सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असेच 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि सर्व IMP 18 IMP या ठिकाणी PDF तुम्ही त्याची प्रिंट पण काढू शकता. तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी फक्त 99 मध्ये मिळत आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर सर्व विषयाच्या सर्व PDF एका मिनिटाच्या आत लगेच मिळून जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.